स्वर्गवासी जगन्नाथ बाळू पाटील पाचवे पुण्यस्मरण आहे बाबांचं. त्या संबंधाने या पाटील परिवाराने एवढा मोठा कृतज्ञता सोहळा आयोजित केला. एकदा जोरदार टाळी वाजवा या कुटुंबाकरता, या परिवाराकरता. ज्या बाबाने हाडाचे काढे केले, रक्ताचं पाणी केलं, नेत्राचा दिवा केला आणि हाताचा पाळणा केला आणि लहानपणापासून सांभाळ केला बाबाने. आईने सुद्धा लहानपणापासून सांभाळ केला, हे विश्व दाखवलं. त्यांचे आपल्यावरती उपकार आहेत, ऋण आहेत, त्यातून उतारा फेण्याकरता एवढा मोठा हा पाचव्या पुण्यस्मरणाचा कार्यक्रम. विठ्ठल कैलासवासी जगन्नाथ बाळू पाटील बाबा, वैकुंठवासी हरिभक्तपरायण कमलाबाई जगन्नाथ पाटील पत्नी, त्याचबरोबर मोठा परिवार आहे. आदरणीय सोमनाथ जगन्नाथ पाटील मुलगा, आदरणीय चेतन जगन्नाथ पाटील मुलगा, सो सुनीता शशिकांत काठे मुलगी, सो वैशाली कमलेश पाटील मुलगे, समस्त पाटील परिवार, नातो नात हा परिवार अतिशय सुंदर आहे. एकदा जोरदार टाळी वाजवा. त्याचबरोबर मला ज्यांनी निमंत्रण दिलं, सगळ्यांपर्यंत आपल्या दर्शनाचा योग आला, आदरणीय माझ्यावरती नितांत प्रेम करणारे आदरणीय सतीश माऊली ठाले यांनी मला संपर्क केला. आमचे जीवाभावाचे वसंत महाराज आहेत, त्यांच्या संपर्कातून सुद्धा मी एकदा आपल्या इथं कीर्तन करता आलो होतो. सगळ्यांच्या भेटीगाठी झाला आणि सप्ताहामध्ये माझं कीर्तन सेवा होती जागराची. सगळे मंडळींच्या भेटी झाल्या, सगळे गोड मंडळी आहेत. एकदा जोरदार टाळी वाजवा, यांचं स्वागत करा. विशेषत्वाने संगीत विशारद, संगीत अलंकार, गोड आवाजाचे धनी आदरणीय दहेबते महाराज, एकदा जोरदार टाळी वाजवा त्यांच्याकरता. त्याचबरोबर संगीत विशारद, संगीत अलंकार, वारकरी संप्रदायाची सेवा करणारे परमस्नेही परममित्र मंगेश महाराजांकरता एकदा जोरदार टाळी वाजवा, त्यांचं स्वागत करा. त्याचबरोबर फुलचंद महाराज आहेत, तुम्हाला वंदन करतो. वसंत महाराज तुम्हाला वंदन करतो. वाजवणारे माझे जिवलग मित्र आदरणीय नरहरी महाराज दाभाडे, एकदा जोरदार टाळी वाजवा त्यांच्याकरता. हे सगळेच मंडळी उपस्थित आहेत. शिंदे माऊली, एकदा टाळी वाजवा, आमची भावकी, वा बेस्ट. सुभाष महाराज तुम्हाला वंदन करतो. आदरणीय महाराज तुम्हाला, आदरणीय महाराज, सगळ्या महाराज मंडळींना, टाळकऱ्यांना अगदी प्रेमाचा जे हरी माझा. बरं, सगळे मंडळी उपस्थित आहेत. विशेषत्वाने साऊंड सिस्टीमवाले आमच्या भाऊंकरता एकदा टाळी वाजवा. सुंदर अशी साऊंड सिस्टीम आहे. समोर रेकॉर्डिंग करणारे दादा, महाराष्ट्रामध्ये जे नामवंत ख्यातनाम कीर्तनकार आहे, त्यांचे कीर्तनं आदरणीय माझे जिवलग मित्र अनिकेत दादा तौर, त्यांचे यूट्यूब चॅनल आहे. आदरणीय वैष्णव कीर्तनकार या यूट्यूब चॅनलचे सर्व अनिकेत भाऊ यांना वंदन करतो. एकदा जोरदार टाळी वाजवा भाऊंकरता. फार लांबून तुमच्या भेटी करता आलेत. माझी आई, माझी बहीण, काके, नानी, मावशी, आत्या, आई, सगळ्यांना वंदन करतो. आजीबाई, माता भगिनी, बालवर्ग, पुरुष मंडळी, या पाटील परिवारावरती प्रेम करणारे नातेवाईक, आप्तेष्ट मंडळी, सखे सोयरे मंडळी, आर्थिक सामाजिक कला क्रीडा क्षेत्रातील मान्यवर, चित्रकार, पत्रकार, कथाकार, रामायणाचार्य, भागवताचार्य, कीर्तनकार, प्रवचनकार, ज्ञात अज्ञात, टाळकरी, भजनी मंडळी, आजूबाजूच्या पंचक्रोशीतील भजनी मंडळी, चोपदार, भालदार, माळकरी, बिना माळकरी, सगळेच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. सगळ्यांच्या पायावर मी माझा माथा टेकतो आणि कीर्तनाला सुरुवात. विठ्ठल जो अभंग कीर्तनाकरता निवडलाय तो मोठा गोड आहे. याजसाठी केला होता अट्टहास, पारमार्थिक अट्टहास तुकोबारा परमार्थातला प्रयत्न शिकवतात. साधनाद्वारे साध्य प्राप्त झाल्यानंतर जे जीवनामध्ये परिपूर्णतम अवस्था प्राप्त होते, त्या अवस्थेचं वर्णन श्री तुकोबारा अभंगाच्या माध्यमातून करतात. ऐका सज्जन हो, काही साधकाने तुकोबारांना प्रश्न केला, महाराज, या विश्वामध्ये, या जगामध्ये प्रत्येकाला जावा लागणार आहे. फक्त 7 जण चिरंजीवी, अश्वत्थामा, बलीर, व्यासो, हनुमानश, विभीषण, कृप, परशुरामश्य, सप्त इति चिरंजीवना. 7 जण चिरंजीवी, यांना मरण नाही, प्रत्येकाला जावा लागणार. मरण हे आटळ आहे, ज्ञानोबारांची भाषा आहे. देहाच्या गावा आलिया, जन्म मृत्यूच्या सोहळिया, ना म्हणू नये धनंजया जया परी. जो उपजलाय उपजेते नासे, नासिले ते पुनरपी दिसे. हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेका. जावा प्रत्येकाला लागणार आहे. पण तुकोबार आहे, तुम्ही हा परमार्थातला अट्टहास करता कशा करता?
तुकोबाराने उत्तर दिला त्या साधकाला. तुकोबारा म्हणतात, मी मरणावरती विजय प्राप्त करण्याकरता हा परमार्थातला अट्टास करतो. ते साधक म्हणले, तुकोबारा मरणावरती विजय प्राप्त केल्यावर होईल काय? तर तुकोबारा म्हणले, मरण आम्ही आमच्या डोळ्याच्या समोर ठेवू. मरण डोळ्याच्या समोर ठेवणं म्हणजे काय? जसं आरशामध्ये आपला चेहरा पाहतो ना, सकाळी मेकअप करताना चेहरा पाहतो ना, तसं डोळ्याच्या समोर मरण ठेवायचं. तुकोबारा म्हणले, आम्ही डोळ्याच्या समोर मरण ठेवलं, मरणावरती विजय प्राप्त केला. परिणाम, मरण माझे मरुनी गेले, मज केले अमर. आम्ही अमर पदाला आरूढ झालो. परिणाम, आमच्या जीवनातला शेवटचा दिवस गोड झाला. यादसाठी केला होता अट्टास, शेवटचा दिवस गोड होण्याकरता परमार्थातला अट्टास. ते साधक तुकोबारांना प्रश्न विचारतात, महाराज शेवटचा दिवस गोड झाला, परमार्थातला अट्टास साधनाद्वारे साध्यप्राप्तीपर्यंत झाला, आता काही टेन्शन, आता काही चिंता? तर तुकोबारा म्हणतात, आता. आता हा शब्द हा वर्तमान काळी आहे. तुकोबारा म्हणतात, आता आता निश्चिंतीने बोलत चला. पावलो विसावा, आम्ही विसावल्या गेलो. वसंत महाराज, आम्ही थांबल्या गेलो. का? देवाचं चिंतन केल्यामुळं आम्ही विसावल्या गेलो. आता तुकोबारा म्हणतात, त्याचं चिंतन केल्यामुळं आता आम्हाला त्या देवाच्या नावाचं कौतुक वाटू लागलं. कौतुक वाटे झाली या वेचाचे, नाम मंगळाचे तिने गुणे, आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटलिया दावा कृष्णेचिया. आणि शेवटच्या चरणात तुकोबारा म्हणतात, सलोकता समीपता स्वरूपता सायुज्यता, ही मुक्ती रूपी स्त्री आमची नवरी झाली. तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी, आता दिवस चारी खेळी मिळी. ती मुक्ती रूपी स्त्री आमची नवरी झाली. कोण झाली? बायको झाली. कोण झाली? इंग्रजीमध्ये सांगू का? वाईफ झाली. विठ्ठल विठ्ठल अर्धांगिनी झाली. आणि ती बायको झाल्यामुळं तुकोबारा म्हणतात, त्या मुक्तिरूपी स्त्री सोबत राहिलेलं आमचं भक्तीचे आयुष्य आहे, राहिलेलं परमार्थाचं आयुष्य आहे, त्या मुक्तिरूपी स्त्री सोबत आम्ही आनंदाने घालो. आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटलिया दावा तृष्णेच्या. हा झाला अभंगाचा शब्दशः अर्थ. विठ्ठल विठ्ठल. आता पुण्यस्मरण का करायचं हा एक प्रश्न आहे. आता बाबांचं पुण्यस्मरण आहे. कितवं पुण्यस्मरण आहे? बोला बोला. पाचवं पुण्यस्मरण आहे. मग पाचवं पुण्यस्मरण का करायचं? पहिलं पुण्यस्मरण का करायचं? ऐका, पुण्यस्मरण शब्दाचा अर्थ तुम्हाला सांगतो. पाच म्हणजे पाच. आता 5 वर्ष झालेत. पहिलं एक प्रथम पुण्यस्मरण म्हणजे पहिलं पुण्यस्मरण. आता 5वं पुण्यस्मरण आहे. पुण्य अधिक स्मरण. प्रत्येक दिवसाला पुण्य दिवस म्हणतात. ताई, आजचा वार कोणता आहे? मंगळवार. हा, तुमचाच वार आहे की? बोला की देवींनो. जगदंबेचा वार आहे, आई भवानीचा वार आहे. कोणता वार आहे? मंगळवार, देवीचा वार. आजचा दिवस पुण्य दिवस आहे. पुण्य अधिक स्मरण. स्मरण शब्दाचा अर्थ आहे आठवण. गेलेल्या व्यक्तीचं स्मरण करणे, गेलेल्या व्यक्तीच्या कार्याला उजाळा देणे, याला पुण्यस्मरण असे म्हणतात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि आज श्राद्ध आहे. काय आहे? ऐका, नात्यात प्रेम लागतं, भक्तीत भाव लागतो, आणि श्राद्धामध्ये श्रद्धा लागते. विठ्ठल विठ्ठल. अजून एक आजच्या दिवसाला एक शब्द आहे सतीश माऊली. आजच्या दिवसाला चटश्राद्ध म्हणतात. काय म्हणतात? चटश्राद्ध. आता चटश्राद्ध म्हणजे काय? शास्त्रामध्ये माझ्या अभ्यासात आलं, चटश्राद्ध म्हणजे आर्यमा नावाचा पितर अंगुष्ठ एवढा देह धारण करतो. वसंत महाराज, अंगुष्ठ एवढा म्हणजे अंगठ्या एवढा. वा, दैवती महाराज अंगठ्या एवढा देह धारण करतो. आणि या पाटील परिवाराने जो काही बाबाला नैवेद्य दाखवला, तो नैवेद्य खाण्याकरता तो पितर येतो आर्यमा नावाचा, याला शास्त्रामध्ये चटश्राद्ध असे म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. आणि 5व्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं जो अभंग निवडलाय तो मोठा गोड आहे. ऐका, या मृत्यू लोकामध्ये जीवन जगत असताना माणसाने 4 गोष्टी विसरता कामा नये. 1, देवाला विसरता कामा नये. 2, संताला विसरता कामा नये. 3, जन्म देणाऱ्या आई बापाला विसरता कामा नये. आणि 4, मरण विसरता कामा नये. विठ्ठल देवाला विसरता कामा नये, संताला विसरता कामा नये, जन्म देणाऱ्या आई बाबाला विसरता कामा नये. का? त्यांचे आपल्यावरती उपकार आहेत. काय कर्ज आहे त्यांचं ऋण आहे.
देवाला विसरता काम आहे. तुम्ही म्हणाल महाराज आमच्याकडे पैसा प्रॉपर्टी संपत्ती भरपूर आहे, आम्ही जर देवाला विसरलं तर काय होईल? तर तुकोबाराय त्याचा परिणाम सांगतात. तुकोबाराय म्हणतात तुम्ही जर विसरलात तर फार मोठी हानी होईल. विसरल तया थोर झाले हान पचतेल खाणे पचतेल खाणे 84 विसरले भजन करा सर्वांनी पचतेल खाणे 84 बेस्ट टाळी वाजा एकदा खूप बेस्ट प्रमाण दिला. विसरली तया थोर झाली हानी पचतील खाणी 84च्या देवाला विसरता कामा. दुसरं एक प्रमाण सांगतो गुरुजी. जेने हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन जगत जीवन नारायण गायीन गुण तयाचे तोया भिवरे जा तिरी कट धरोनिया करी. 3.5 हाताचा नरदे दिला देवाने. आउट हात का मानव देह भगवान ने तुम्हें दिया खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया. 3.5 हाताचा देव दिला देवाने विसरता कामा नये. ताई देवाचा राजा इंद्र त्यांनी आमर पिले. काय पिले? आमर. त्यांना सुद्धा वाटतं आम्ही मृत्यू लोकामध्ये जन्माला यावं. स्वर्गातल्या देवाला स्वर्गीचे बेस्ट. हे बघा तुम्हाला जर यांचं प्रमाण गोड वाटलं छान वाटलं ना त्यांचं स्वागत म्हणून थोडं टाळे वाजत जा बसल्या बसल्या. माझं एखादं वाक्य जर चांगलं वाटलं तर टाळे वाजत जा. जरा आम्हाला पण थोडी ताकद येते. तुम्ही जरा आमचं कौतुक केलं की बरं वाटतं. जरा आमच्या दादाने मृदंग वाजवला का थोडं कौतुक म्हणून टाळी वाजत जा. टाळी काय वाजायची? जो बजाएंगा कथे में टाली जो बजाएंगा भजन में कीर्तन में टाली माऊली उसके मुंह से कभी ना निकलेगी गाली म्हणून टाळी वाजवली पाहिजे. लागुनिया पाया विनवितो तुम्हाला करे टाळी बोला. हे बघा असं मोकळ्या मनाने जीवन जगलं पाहिजे. परमार्थ केलं पाहिजे. का मोकळ्या मनाने परमार्थ केला पाहिजे? ऐका ताई तुम्हाला गंमत सांगतो. जे क्रिकेट क्षेत्रामध्ये आज थोडा आवाज द्या. क्रिकेट क्षेत्रामध्ये जे आज टॉपमध्ये आहेत कोण कोण? बरेच मंडळी त्यांचे नाव यादी सांगत नाही पण विराट कोहली आणि अनुष्का शर्मा ज्यावेळेस आमचे प्रेमानंदजी महाराज वृंदावनला गेले त्यांच्याकडं पवित्र तुळशीची माळ घातली आहे. तर आज टाळी वाजव जरा जोरदार. आज प्रत्येकाने त्यांचा आदर्श घेतला का नाही? म्हणून आपण बसल्या बसल्या पारमार्थिक आनंदाने जीवन जगलं पाहिजे. ऐश्वर्यात जीवन जगलं पाहिजे. लय ताण घेतला नाही पाहिजे. हे बघा ज्यांच्याकडे विमान भरून पैसा होता ताई माझी भाषा कळते का?
ज्यांच्याकडे विमान भरून पैसा होता त्यांना सुद्धा जावं लागलं का नाही? माहिती आहे ना तुम्हाला कोणाला? हा, आजी दादाला जावं लागलं का नाही साहेब? मग एक लक्षात ठेवा, परमेश्वराने विधी लिखित आपलं मरण जर लिहिलं तर त्यात तुम्ही आणि मी काय बदल करू शकत नाही. येताना काय आणलं का आपण? बोला. हा, जाताना एक दिवस तुम्हाला मला काही घेऊन जायचं का? बोला नाही. आता जालन्याहून मी आपल्या गावात इथं कीर्तना करता आलोय, या पाटील परिवाराने मला बोलवलं. आता कीर्तन झाल्याच्या नंतर माझ्या जालन्याला जाईल का नाही गावी सांगता येत नाही. खाली हाथ आया है तू खाली हाथ जाएगा, क्या लेके आया है बंदे तू क्या लेके जाएगा. 2 दिन की जिंदगानी आहे. येतानी काय आणलं नाही साहेब, जाताना तुम्हाला मला सेट काही घेऊन जायचं नाही. म्हणून माझी विनंती, चिंता बिंता करू नका. ज्या देवानी चोच दिली तो चाऱ्याची व्यवस्था करणार आहे. सकळ जीवाचा करी तो सांभाळ, गटेवर हात विटेवर उभा असणारा जगाचा चालक मालक पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा तो तुमच्या माझ्या संसाराची काळजी करणार आहे, तुमच्या माझ्या प्रपंचाची काळजी करणार आहे. तुझी चिंता त्याची सर्व आहे, तुझी चिंता त्याची सर्व आहे, तुझी चिंता त्याची सर्व आहे, तुझी चिंता त्याची सर्व आहे. आवडीने भावे हरिनाम घ्यायची, आवडीने भावे हरिनाम घ्यायची, आवडीने भावे हरिनाम घ्यायची, आवडीने भावे हरिनाम घ्यायची. तुझी चिंता त्याची सर्व आहे, तुझी चिंता त्याची सर्व आहे, तुझी चिंता त्याची सर्व आहे. टाळी वाजवा जोरदार. चिंता नाही करायची, त्याचं चिंतन करायचं, पण कसं? आवडीने भावे. त्याचं चिंतन करायचं कसं? आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्याचे हरिमुखी गाता, हरपली चिंता त्या नाही मागोता जन्म घेणे. त्याचं चिंतन करायचं कसं? बसल्या बसल्या विठ्ठल विठ्ठल भजन होईन, त्याच वेळेस हाताने टाळी वाजवायची आणि मुखाने भजन करायचं. विठ्ठल विठ्ठल. देवाला विसरता कामा नये. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. मनुष्य शरीर देवाने तुम्हाला आम्हाला दिलंय साहेब, हे मिळालंय का कळालंय? बोला. आय रिपीट परत बोलतोय. मनुष्य शरीर देवाने तुम्हाला आम्हाला दिलंय, हे मिळालंय का कळालंय? हा, मिळालंय पण कळालं नाही. कळालं असतं तर लोकांनी दारू पिली नसती, कळालं असतं तर लोकांनी गोवा मावा गुटखा माणिकचंद विमल तंबाखू खाल्ली नसती, कळालं असतं तर बिडी सिगारेट ओढलं नसतं, कळालं असतं तर मिस्त्री लावली सोलापूर कोल्हापूर पंढरपूर तुळजापूर तपकीर लावली नसती. मनुष्य शरीर मिळालंय, खाऊन येते खाते, पिऊन येते पिते, जिकडे जाऊन ये तिकडं जाते. का? फुकट मिळालं. विठ्ठल विठ्ठल. हे मनुष्य शरीर फुकट मिळाल्यामुळं, थोडा आवाज द्या, लोकांना त्याची किंमत कळत नाही. ऐका, 1 लाखातलं वाक्य बोलतो. नारळाला डोळे आहेत पण नारळाला दिसत नाही, बाटलीला तोंड आहे पण बाटलीला बोलता येत नाही, कपाला कान आहे पण कपाला ऐकू येत नाही, कांगव्याला दात आहेत पण कांगव्याला खाता येत नाही, सुईला नाक आहे पण सुईला सुगंध घेता येत नाही, टॅबलाला पाय पण टॅबलाला चालता येत नाही. दुर्दैव तुमचं आणि माझं. परमेश्वराने हा जीव दिला त्याचं चिंतन त्याचं भजन परमार्थ करण्याकरता, पण बऱ्याच माणसाला अजून एक कळत नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हे दिलंय त्याची भक्ती करण्याकरता. ऐका, भक्ती ज्यावेळेस अन्नामध्ये प्रवेश करते ते अन्न राहत नाही, तो महाप्रसाद होतो. भक्ती ज्यावेळेस पाण्यामध्ये प्रवेश करते ते पाणी राहत नाही, ते तीर्थ होतं. भक्ती ज्यावेळेस घरामध्ये प्रवेश करते ते घर राहत नाही, ते मंदिर होतं. भक्ती ज्यावेळेस गळ्यामध्ये प्रवेश करते तो गळा राहत नाही,
तुळशी हार गळा होतो. भक्ती ज्या वेळेस फिरण्याकरता निघाली तो प्रवास होत नाही, ती यात्रा होते. आणि भक्ती ज्या वेळेस माणसामध्ये प्रवेश करते तो माणूस राहत नाही, तो भगवंताचा भक्त एक वारकरी तयार होतो. वारकरी माळकरी तयार होतो. आमच्या आईला माळच होती ना, वारकरीच होते ना आई, माझी सरपंच पण होते आई, माळच होती, वारकरी होत्या. वा वारी करत होते. वा अजून शॉर्टकट सांगू का, हबप तयार होतो. विठ्ठल विठ्ठल मनुष्य शरीर दिलंय देवाने, भाग्यवान माणसं आहेत. हा देह दिलाय देवाने कशा करता, देवे दिला देह भजना घुमटा, देवे दिला देह भजन करा, भजन भजना घुमटा, तुया झाला फाटा बाजिकेचा, तुया झाला फाटा बाजिकेचा केचा, देवे दिला देह भजना घुमटा, क्या बात आहे. वा बेस्ट, टाळी वाजवा जोरदार आहे. अगदी समर्पक आणि बेस्ट प्रमाण दिलं. आज मोठी गंमत आहे साहेब, माझ्या नशिबाला गायक वादक लय भारी आहे, नाही तर 7 नसते मला, मग 7.5. आज मोठी गंमत आहे. गायक 1 नंबर आहे, वादक 1 नंबर आहे, टाळकरी 1 नंबर आहे, विनेकरी 1 नंबर आहे, साऊंड सिस्टीमवाले 1 नंबर आहे, कॅमेऱ्यावाले 1 नंबर आहे, पुरुष मंडळी 1 नंबर आहे, माता भगिनी 1 नंबर आहे, स्वयंपाक करणारे 1 नंबर आहे, घरात बसलेली 1 नंबर आहे, खुर्चीवर बसलेली 1 नंबर आहे, वाट्यावर बसलेली 1 नंबर आहे, इकडच्या बाजूला बसलेली 1 नंबर आहे, तिकडच्या बाजूला बसलेली 1 नंबर आहे. तुम्ही सगळे 1 नंबर आहे. मी काय 2 नंबर आहे? मी पण 1 नंबर आहे. म्हणा आजच्या दिवस विठ्ठल विठ्ठल. कुठपर्यंत आलतो आपण? हा काय केलं पाहिजे? हे माय मावल्यानं बोला ना, हे आई ताई माय बोल ना. नाही नाही प्रमाण आलतो, तुम्ही नका सांगू. बोला बोला, कुठपर्यंत आलतो? माझ्या गाडीमध्ये एक आहे ना चांदीचं नाणं आहे, जो सांगेल ना मी त्याला लगेच चांदीचं नाणं देऊन टाकणार आहे. तुम्ही कशाला बोलताय? तुम्ही बोला ना माय, बोला ना. चांदीचं नाणं देऊ का? सोन्याचं पण आहे माझ्याकडे, तसं काही काळजी नका करू. तुमच्या आशीर्वादाने सगळं काही आहे. सांगा सांगा कुठपर्यंत आलं तर सांगताय का? का सांगू मी? सांगू द्या 10-10 रुपये चला. अहो गंमत केली बरं का. महाराजांनी प्रमाण दिलं होतं, देवे दिला देह, इथपर्यंत होतं जागेर. पॉईंट बरोबर हो आपला. देवे दिला देह भजना गोमटा, का भोजना गोमटा, भजना गोमटा तो या झाला फाटा बाधिकेचा. 3.5 हाताचा नरदे दिला देवाने. त्याच्याकरता आपण भाग्यवान माणसं आहेत. अजून किती भाग्यवान माणसं आहेत ऐका. झी टॉकीजला मन मंदिराच्या एपिसोडला मी बोलून गेलो टी व्हीवरती. पवित्र वंशात तुमचा माझा जन्म झाला 1, पवित्र कुळात तुमचा माझा जन्म झाला 2 आणि पावन देशात तुमचा माझा जन्म झाला 3. पवित्र ते कुळ पावन देश जेथे हरीचे दास जन्म घेते. पवित्र कुळात तुमचा माझा जन्म झाला, पवित्र मातीत तुमचा माझा जन्म झाला. ऐका ही माती किती पवित्र आहे. एक धारदार वाक्य बोलतो. या पाटील परिवाराने मला फार लांबून आमंत्रित केलंय. एक धारदार वाक्य. और मराठ्याच्या रक्ताने लाल झालेली माती, झुकलीने अफजल पुढं माझ्या शिवबाची छाती. संभाजी राजासारखा, शिवाजी राजासारखा वीर या मातीमध्ये झाला खरा. और मरंजाच्या समशिरीवर तोच मर्द मराठी मावळा खरा.
या मातीमध्ये संभाजीराजे घडले, या मातीमध्ये शिवाजीराजे घडले, आणि या मातीमध्ये अफजल गाडला, आणि याच मातीमध्ये हिंदवी स्वराज्याचा भगवा झेंडा फडकला. अशा हिंदुस्थानच्या मातीत तुमचा माझा जन्म झाला. मंडळी, आपण किती भाग्यवान माणसं आहेत, अजून भारत देशात जन्म झाला. ऐका, भारतासारखा देश नाही, महाराष्ट्रासारखं राज्य नाही, पंढरपुरासारखं तीर्थ नाही, पांडुरंगासारखं दैवत नाही, ज्ञानोबाऱ्यासारखे संत नाही, ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ नाही, वारकरी संप्रदायासारखा पंथ नाही, रामकृष्णाईसारखा मंत्र नाही, रामायणासारखी आचारसंहिता नाही, दशरथासारखा बाप नाही, कौशल्यासारखी माय नाही, प्रभू रामचंद्रासारखा मुलगा नाही, सीतेसारखी सून नाही, उर्मिलेसारखी जाऊ नाही, सुतकीर्ती मांडवी जठरीसारखी दिराणा नाही, भरतासारखा भाऊ नाही, लक्ष्मणासारखा बंधू नाही, हनुमंतरासारखा सेवक नाही, बिभीषणासारखा मित्र नाही, रावणासारखा शत्रू नाही, कोल्हा इतका लबाड नाही, कावळ्या इतका धूत नाही, काजळा इतकं काळं नाही, लोण्या इतकं मऊ नाही, माणसाच्या शरीरासारखं दुसरं कोणाचं शरीर नाही, आणि छत्रपती शिवाजी महाराजानंतर पुन्हा राजा होणे नाही. आपण भाग्यवान माणसं आहेत. भरतखंडे नरदे प्राप्ती हे तो परम भाग्याची संपत्ती. अत्रापि भारतम श्रेष्ठम तत्रापि जम्बोदीपे महामुने हे येतोय कर्म भुरेशा तत्वज्ञ भोग भूमया. जपान जगातील शस्त्रागार आहे, फ्रान्स जगातील फॅशन शो आहे, चीन जगातील सैन्यगर आहे, अमेरिका जगाची तिजोरी आहे, पाकिस्तान जगातील कुरमुरे आहे, आणि भारत देश जगातील देवघर आहे. बाकीचे जे देश आहे साहेब ते भोग प्रधान आहे, पण माझा भारत देश हा त्याग प्रधान आहे. किती पवित्र संस्कृती आहे, गुणगौरवशाली संस्कृती माझ्या महाराष्ट्राची, माझ्या भारत देशाची आहे. एवढी संस्कृती आहे. शोधावया भाकरीस गेली त्यास भूक म्हणावी, शोधावया भाकरीस गेली त्यास भूक म्हणावी. जन्मता गरीब येणं कोणाची चुके, पोटाला पोटभर खाणं याला प्रकृती म्हणतात, भुकेपेक्षा जास्त खाणं याला विकृती म्हणतात, आणि स्वतःच्या पोटाला भूक असताना एखाद्या गरीबाला खाऊ घालणं याला माझ्या भारत देशाची संस्कृती म्हणतात. अशा पवित्र संस्कृतीमध्ये तुमचा माझा जन्म झाला. अजून किती भाग्यवान माणसं आहेत, पवित्र देह दिला देवाने त्याचं भजन करण्याकरता. हे सकल इंद्रिय दिले देवाने, देई घडे देवाचे भजन, ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे. भाग्यवान माणसे. याच देही घडी देवाचे भजन, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, जो दे अच्युत सर्व काळ पवित्र देह दिला. भाग्यवान माणसे, नशिबवान माणसे, पवित्र देह दिलाय त्याचं चिंतन करण्याकरता, देवाचं भजन करण्याकरता. सांगतो तुम्हासी नाही तरी गेला जन्मवाया, त्याचं भजन करण्याकरता. हे सकल इंद्रिय दिलेत देवाने. 2 हात दिलेत, कशाकरता दिले? टाळी वाजवू नका, वाजवा सगळे जरा जोरदार खमकून. वा, देवाने सुंदर 2 हात दिले आपल्याला. कशाकरता? भाकरी करायला, टाळी वाजवायला. देवाने तोंड दिले, तोंड कशाकरता? घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे. देवाने गळा दिलाय कशाकरता? पवित्र तुळशीची माळ घालण्याकरता. घातली पाहिजे तुळशीची माळ, फार मोठी ताकद आहे. आपण वारकरी झालं पाहिजे, आपण माळ घातली पाहिजे, आपण पंढरपुराला गेलो पाहिजे. पाठीमागे झालेलं जाऊन द्या, मागे झाले पाहू नका, पुढे जामीन आहे तो का. आतापर्यंत झालं ते सगळं गंगेला मिळालं, पण आता माझे दंडवत, माझे दंडवत. वाह, क्या बात है, टाळी वाजवा. बेस्ट, वाह, खूप बढिया.
आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा गळा हा तुळशीच्या माळेने. बोला बोला, तुम्हाला जे योग्य वाटतं तेच बोलणार मी, बरोबर ना ताई? आता मी एवढ्या लांबून आलोय, कशा करता आलोय? पैसा करता. बघा, नाही माणूस कधी कधी बोलून जातो, तसं काही नाही. पण मी कीर्तन आलो हे तरी म्हणा, विठ्ठल विठ्ठल. ऐका, व्यवहारात पैसा लागतो, व्यवहारामध्ये पैसा सर्व आहे, पण सर्वस्व मात्र देव आहे हे विसरू नका. पैसा लागतो, एक लक्षात ठेवा. पैशाने तुम्हाला पेन विकत घेता येतो, अक्षर नाही काढता येत. पैशाने मंदिर बांधता येतं, पैशाने मंदिरातली मूर्ती विकत आणता येते, पण त्यातलं देवत्व नाही मिळत. पैशाने ग्रंथ विकत आणता येतो, पण त्यातलं ज्ञान नाही मिळत. साहेब, पैशाने असणारी माणसं पावलोपावली भेटतात, पण मनाने श्रीमंत असणारी माणसं भेटण्याकरता पावलं झिजवावी लागतात. पैसा कमवला पाहिजे, पण ऐका, 5 धंदे सोडून पैसा कमवला पाहिजे. 1, दारूचा धंदा करून पैसा नाही कमवायचा. 2, जुगाराचा धंदा करून पैसा नाही कमवायचा. 3, शस्त्राचा धंदा करून पैसा नाही कमवायचा. 4, विषाचा धंदा करून पैसा नाही कमवायचा. आणि 5, खाली पायची वेळ येईल असा धंदा करून पैसा कमवायचा नाही. 5 विठ्ठल विठ्ठल. पैसा कमवायचा पण कसा? जोडून या धन उत्तम व्यवहार उदास. चला, देवाने डोळे दिले, रूप पाहता लोचने सुख झाले वसले, सदा माझे डोळे जडो तुझे. देवानी पाये दिलेत, पायी तीर्थयात्रा, मुखी रामनाम, हाची माझा नेम सिद्धीने. देवाने सकल इंद्रिय दिले, कानं दिलेत त्याचं गुणगान ऐकण्याकरता. देवाने सकल इंद्रिय त्याच्याकरता दिलेत. किती देवाचे आपल्यावरती उपकार आहेत. म्हणून चला, देवाचे उपकार विसरता कामा नये, पुढं संतांचे उपकार विसरता कामा नये. का? आडराणी धावणाऱ्या जगाला सण मार्ग दाखवण्याकरता संत आलेत, पण आलेत कुठून? आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारण. मंगेश महाराज, आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारण. आपले ते ऋषी साच भावे मरताय, संतांचे मार्ग आडराणी भरलं जग. उच्चिष्टाचा भार शेष उरला सेवू. झाडू संतांचे मार आडराणी भरलं जग. उच्चिष्टाचा भार शेष उरला सेवू. टाळे वाजवा, बेस्ट वा, एक नंबर आहे. संत महात्मे आले, आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारणासी, बोलिले जे ऋषी चाच भावे वर्ताया, झाडू संताचे मार्ग आडराणी भरले. संत महात्मे आले तुम्हा आम्हाला मार्ग दाखवण्याकरता. उजळा वया आलो वाटा, करा खोटा निवाडा, शोधून आले संत हिता हित जगाचे. संत महात्मे तुम्हा आम्हाला रस्ता दाखवण्याकरता, वाट दाखवण्याकरता आलेत. वाट दाखवतात त्याला संत म्हणतात, वाट लावतात त्यांना नाही. बरं, विठ्ठल विठ्ठल. आणि 3, जन्म देणाऱ्या मायबापाला विसरता कामा नये. का? हाडाचे काढे केले, रक्ताचं पाणी, नेत्राचा दिवा, हाताचा पाळणा, त्या आई वडिलांनी सांभाळ केला, विसरता कामा नये. विसरू नको रे आई बापाला. विसरू नको रे आई बापाला. जिजून जाणे काया, काया जिजून तुझ्या जिरावर धरली चुकाची त्याय वेळा. मिळणार नाही तुला आई बापाया, मिळणार नाही तुला आई बापाची माया, मिळणार नाही तुला आई बापाची माया. बेस्ट वा, देवाते मला. आई वडिलाला विसरता कामा नये. 4, मरण विसरता कामा नये. इथं कीर्तनाला बसलेले मंडळीत ना, सगळे खुर्चीवर बसलेले, इथं खाली बसलेले, इकडे बसलेले लोकांच्या आता बसल्या बसल्या डोक्यात नाही आपल्याला मरायचं आहे का? कुणाच्या डोक्यात नाही, पण ऐका, मरावं लागणार प्रत्येकाला आहे. पुण्यस्मरण माझं सुद्धा होणार आहे. मी एवढं पुटू बोलतोय ना, गुरुजी प्रत्येकाला आया हे सो जाएगा, राजा रंग फकीर, 9 भी मर गए, 10 भी मर गए, सहस्त्र 88, 33 कोटी देवता मर गए, पडे काल के पासी किंवा नासिवंत देह
जाणार सकळ आयुष्य खातो काळ क्या भरोसा है इस जिंदगी का जिंदगी एक किराए का घर है एक ना एक दिन बदलना पड़ेगा मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा मौत जब तुमको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा घर से बाहर निकलना पड़ेगा बेस्ट वा टाळी वाजा तुकडा आहे पण लय भारी आहे तुकडा आणि मुकडा बेस्ट बेस्ट नाही तर कधी कधी डबा भर मसाला आणि चव नाही कशाला विठ्ठल विठ्ठल मरण विसरता कामा नये मरण डोळ्याच्या समोर ठेवा जावा लागणार आहे क्या भरोसा है इस जिंदगी का साथ देती नहीं किसी का कोण दिवस येईल कैसा नाही प्रत्येकाला लागणार आहे आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला देखत देखत नातो पण बस फिट बसला आता जावा लागणार आहे मग काय करायचं रोज सकाळी झोपेतून उठलं एकीकडे बघा उठलं का डोळ्याच्या समोर मरण ठेवायचं महाराज डोळ्याच्या समोर मरण ठेवायचं म्हणजे काय हो ऐका संध्याकाळी मी मरणार आहे हे डोळ्याच्या समोर ठेवायचं रोज उठलं ना झोपेतून मी संध्याकाळी मरणार आहे असं जर तुम्ही केलं ना तुम्हाला इथं बसल्या बसल्या गंमत सांगतो तुम्ही कधीच कोणाला टाकून बोलणार नाही क्या बात है वाह कधीच तुम्ही कोणाचा अपमान करणार नाही द्वेष मत्सर कधीच करणार नाही का मला राहायचं किती दिवस 2 दिवसाचं माझं जीवन आहे 2 दिवसानंतर मला जायचंय किती दिवस राहायचंय कधी कोणाची शत्रुपणा करू कोणाशी वैर करू कोणाशी भांडणं करू कधीच करणार नाही म्हणून मरण डोळ्याच्या समोर ठेवा तुकोबाराय म्हणले आम्ही मरण डोळ्याच्या समोर ठेवलो परिणाम मरणावरती विजय प्राप्त झाला तुकोबाराय मरणावरती विजय प्राप्त झाल्यावर काय तर तुकोबाराय म्हणतात साधनाद्वारे साध्य प्राप्तीपर्यंत जो आमचा पारमार्थिक अट्टास होता तो साध्यापर्यंत गेला परिणाम आमच्या जीवनातला शेवटचा दिवस हा गोड झाला अभंगाचं पहिलं चरण याच्यासाठी केला होता अट्टहास वा 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 याच्यासाठी केला होता अट्टहास 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 शेवटचा दिस गोड भावा शेवटचा दिस गोड भावा आता निश्चितीने पावलो विसावा आता निश्चितीने पावलो विसावा शेवटचा दिवस गोड भावा शेवटचा दिवस गोड भावा आता निश्चितीने पावलो विसावा आता निश्चितीने पावलो विसावा याच्यासाठी केलं होता अट्टहास शेवटचा दिस गोड भावा शेवटचा दिस गोड भावा याच्यासाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड भावा शेवटचा दिवस अभंगाच्या पहिल्या चरणात तुकोबाराय म्हणतात याजसाठी केला होता अट्टास या करता मी अट्टास केला कशा करता शेवटचा दिस गोड व्हावा शेवटचा दिवस गोड होण्याकरता
प्रत्येकाला वाटतं ना शेवटचा दिवस गोड व्हावा, का वाटतं आंबट व्हावा, खारट तुरट पांचट, नाही ना. प्रत्येकाला वाटतं शेवटचा आमचा गोड झाला पाहिजे दिवस, शेवट तो माझा बहु गोड झाला, आलो निजाच्या माहेरा, भेटी रखुमाईच्या वरा. आमच्या जीवनातला शेवट गोड झाला पाहिजे. ऐका, जगद्गुरु तुकोबाराय वैकुंठाला गेले, विश्वाचे ज्ञानोबाराय समाधिस्थ झाले. अरे तुकोबाराय वैकुंठाला गेले, पण तुकोबारायांच्या विचाराचा सुगंध आज या मातीमध्ये दरवळतो गाथ्याच्या रूपाने. विश्वाचे ज्ञानोबाराय समाधिस्थ झाले. पुणे प्रांतातील लोक रडतात, आपेगावची लोक रडतात, पैठणची लोक रडतात. यात नवल नव्हे हे जग रडतंय साहेब, यात नवल नव्हे जगाचा बाप पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा डसडसा रडतोय. रुक्मिणी मातेनं प्रश्न केला, देवा पांडुरंगा, आजपर्यंत तुमच्या डोळ्यात पाणी नाही पाहिलं, देवा आज का रडताय? देव म्हणते, रुक्मिणी हा एकच योगी देखला नाही, ते ज्ञान संजीवनी जाण त्रिलोक्यासी. अगं रुक्मिणी, माझी माऊली समाधी घेते म्हणून माझ्या डोळ्याला पाणी येत नाही ग. अशा मुलाला जन्म देणारे मायबाप किती कर्तबगार आहेत म्हणून माझ्या डोळ्याला पाणी येतं. धन्य माता आणि धन्य पिता, कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरी वाटे देवा. त्यावेळेस शेवटचा दिस गोड होत असतो. छत्रपती शिवाजी महाराजांचं सुद्धा जगणं तसं होतं. शेवटचा दिस गोड झाला. वयाच्या 15व्या वर्षी हातामध्ये तलवार घेतली होती. वयाच्या 27व्या वर्षी अफजल खानाचा वध केला होता. 36 वर्ष महाराष्ट्राच्या मातीची सेवा केली होती आणि 51 वर्ष जगले पहिले राजे शिवछत्रपती, शिवछत्रपती, शिवछत्रपती असं जगलं पाहिजे. त्यावेळेस शेवटचा दिस गोड होत असतो. अजून सोपं सांगू का? वेळ आहे, गावात रस्त्याने चालत असताना असं चला की गावच्या लोकांना प्रेमाने जेहारी घातलं पाहिजे. बसत असताना असं बसा की आपल्या शेजारून कोणतरी चांगला माणूस बसला पाहिजे. आणि मरत असताना माऊली असं मारा ज्यांना आपला जाण्याचा निरोप कळाला त्यांच्या डोळ्यात टचकन पाणी आलं पाहिजे. असं जीवन जगा. उत्तमची उरे कीर्ती गेले दिगंबर ईश्वर जगा माझी. म्हणून असं जगा, तुमच्या जीवनातला शेवटचा दिस गोड होईल. तुकोबाऱ्या म्हणले आमच्या जीवनातला शेवटचा दिस गोड झाला. परिणाम आमच्या पदरामध्ये निश्चिंतता प्राप्त झाली. सगळ्याच्या पदरामध्ये निश्चिंतता प्राप्त होईल. आपण काय करतो? चिंता करतो. चिंता नाही करायची. निश्चिंतता प्राप्त व्हायची असेल त्याचं चिंतन करावं लागलं. आपण चिंता करतो, पण ऐका, तो परमात्मा आहे, तो सकळ जीवाचा सांभाळ करणारा परमात्मा आहे. त्यांनी सांभाळ केलाच ना. आई ऐका, भक्त प्रल्हाद वडील एवढे रागीट होते. वडील म्हणायचे, हे बघ, देवाचं नाव नाही घेतलं पाहिजे. नाव घेऊन ती देवाचे हे ब्रीद हिरण्यकश्यपूचे तपश्चर्या केली होती. त्याने ब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि ब्रह्मदेवाने विचारलं, बोल काय वरदान पाहिजे? सांगितलं, मला अमर पदाला जायचंय, मला अमर व्हायचंय. ब्रह्मदेव चैर करून हसले मोठ्याने. ब्रह्मदेव म्हणले, तुला अमर व्हायचं? ब्रह्मदेव हसू लागले. ब्रह्मदेव म्हणले, मीच अमर नाही झालो, तुला कडून अमर करू? मग वरदान मागितलं. काय वरदान मागितलं? मला दिवसा मरण नको, मला रात्रीला मरण नको, मला स्त्रीकून मरण नको, पुरुषाकून मरण नको, मला शस्त्राने मरण नको, अस्त्राने मरण नको, मला 12 महिन्यात कोणत्याच महिन्यात मरण नको. मग काय पाहिजे? मला वरदान देऊन टाका. वरदान देऊन टाकलं. पण देवाने एक स्पेशल अवतार धारण केला त्याच्याकरता. कोणता अवतार? नृसिंह भगवंताने अवतार केला. भगवान विष्णूना जे 10 अवतार घेतलेत, मत्स्य, कुर्म, वराह, नृसिंह, वामन, परशुराम, श्रीराम, श्रीकृष्ण, बौद्ध आणि 10वा कलंकी अवतार. विठ्ठल 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 विठ्ठल. भगवान विष्णूने 4था अवतार धरला. कोणता? नृसिंह भगवंताचा. मत्स्य, कुर्म, वराह आणि नृसिंह अवतार स्पेशल धारण केला. कायादू माता भगवत भक्त होती. कायादू माता अखंड नारायणाची भक्ती उपासना करायची होती. अखंडरित्या देवाचं नामचिंतन करणारी होती. त्यावेळेस एवढी शिकवण दिली बाळाला. वडिलाला राग आला. काय केलं? गरम उकळतं पाणी केलं, त्यात टाकलं, तेलात टाकलं, पिसाळलेल्या हत्तीच्या पायाखाली टाकलं, कडेलोट केलं डोंगरावरून. फार त्रास दिला. त्याची बहीण होलिका पळत आली. ती म्हणले, दादा काळजी नको करू, हिंड करू शपूला, माझ्या मांडीवर दिलं ना, मला अग्निदेवतेचं वरदान आहे, मी माझ्या मांडीवर घेते, त्याला बघतं प्रल्हादाला लगेच जाग्यावर मारून टाकते. पण तिला सुद्धा काही करता नाही आलं. मग शेवटी सांगितलं, कुठे तुझा देव? एवढं देवाचं भजन करतोय, त्या नारायणाचं नामस्मरण करतोय, कुठे तुझा देव? या खांब्यात आहे का? खांबावर लाथ मारिली दुर्जन,
तंबी नारायण प्रगटला वा 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 तंबी नारायण प्रगटला तंबी नारायण प्रगटला कामावरी रामावरी तुझे तंबी नारायण प्रगटला तंबी नारायण प्रगटले तंबी नारायण प्रगटला टाळी वाजवा जोरदार. देवाने अवतार धारण केला. नृसिंह भगवान की जय. नृसिंह अवतार धारण केला. मस्तक पशुचे आणि शरीर मानवाचे. नृसिंह अवतार. देवाने दिवसा मरण नाही, रात्री मरण नाही, मग सूर्यास्ताच्या वेळेस. शास्त्राने नाही, अस्त्राने नाही मरण. कशाने मग? नखाने मरण. हा, देवाने एक स्पेशल महिना तयार केला. कोणता? अधिक महिना. देवाने त्याच्याकरता मारण्याकरता तयार केला. देवाने त्याला मारलं. स्त्री करून मरण नको, पुरुषाकडून मरण नको. देवाने मस्तक पशुचं आहे आणि शरीर मानवाचं आहे. वेगळा अवतार नृसिंह अवतार धारण केला. नृसिंह अवतार देवा तेव्हा प्रगट होत असतो परमात्मा. भक्ताला त्रास झाला तर भगवान परमात्मा अवतीर्ण होतो. खांबातून देव अवतीर्ण झाला आणि नृसिंह भगवान परमात्मा या ठिकाणी आले तुमच्या माझ्या कल्याणाकरता. तो अवतार धारण केला भगवान विष्णूने. म्हणून आपण चिंता नाही करायची. काय करायचं? देवाचं चिंतन करायचं. मग चिंतन केल्यामुळं काय होतं? तर पदरामध्ये निश्चिंतता प्राप्त होते. तुकोबाराय म्हणले आम्ही चिंतन केल्यामुळं आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंटलिया धावा तृष्णेचिया. आणि पुढे तुकोबाराय म्हणतात त्याचं चिंतन केल्यामुळं आता आम्हाला त्या देवाच्या नावाचं कौतुक वाटू लागलं. अभंगाचं तृतीय चरण. कौतुक वाटे झाली आवताचे कौतुक वाटे टाळी वाजवा. झाली आवताचे कौतुक वाटे झाली आवताचे वा वा अनिकेत दादा वा. वाटे झाली आवताचे कौतुक वाटे झाली आवताचे कौतुक वाटे झाली आवताचे कौतुक वाटे वाटे झाली आवताचे वाटे कौतुक वाटे वाटे झाली आवताचे नाम मंगलाचे तेने गुण 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 नाम मंगलाचे वा वा. तेने गुण नाम मंगलाचे आता निश्चितीने पावलो विसावा 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 आता निश्चितीने पावलो वा वा. तीन चरणाचा भाव तुमच्या समोर मांडला. सगळ्यांनी एकदा वरती हात घ्या. सगळी मंडळी पाठीमागे बसलेले घ्या वरती हात. वा 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 बेस्ट. खूप सुंदर. वा वा. सगळ्यांनी मोठ्या प्रेमाने भजन करायचं. सगळे टाळकरी मंडळी पुंडलिकावर द्यारीचा गजर करायचा. आवाज आळंदी पंढरपुरापर्यंत गेला पाहिजे. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. ज्ञानदेव श्री पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की. सरळ घ्या. सरळ हात घ्या. वरती घ्या. जाऊन द्या वरती. हे बघा जे भवानी म्हणेल पाठीमागे जय शिवाजी. मी हर हर म्हणेल सगळ्यांनी पाठीमागे महादेव म्हणावं. सरळ घ्या. जय भवानी जय शिवाजी. बोला 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 बोला. जय भवानी. हर हर महादेव हर 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 हर. सरळ घ्या. टाळी कशी वाजवायची? 1 2
3 4 1 2 विठ्ठल माझा 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 टाळी वाजवा टाळी वाजवा विठ्ठल माझा मी विठ्ठला विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठला विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठला विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठला विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा 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 माझा 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 मी विठ्ठलाचा विठ्ठल भजन करा पार कुमाये हो पार कुमार पार कुमार कुमार पार कुमाये हो पार कुमार पार कुमाये हो पार पार कुमाये हो 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 पार आडो पार घुमाए हो पार विठो बार घुमाई जे जे विठो बार विठो बार घुमाए विठो बार घुमाए जे विठो बार घुमाए माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज हे बघा यूट्यूबला माझे अनेक कीर्तन आहेत, अनेक व्हिडिओ आहे. जाता जाता स्वर्गवासी जगन्नाथ बाळू पाटील बाबांचं 5वे पुण्यस्मरण आहे. या पाटील परिवाराने एवढ्या लांबून मला जालन्याहून आमंत्रित केलं. जाता जाता सगळ्याला एवढा समाज उपस्थित आहे, सगळ्याला हात जोडून माझी पोटतिडकीनं विनंती आहे. जीवन जगत असताना जीवनामध्ये निर्व्यसनी जीवन जगा. यूट्यूबला माझा एक व्हिडिओ आहे,
6 मिलियनवरती तो व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला. दारुड्याची बायको संसार कसा करते, एवढी भयावह परिस्थिती. मी गुजरात, अंकलेश्वर, सुरत, कर्नाटक, बिदर, तेलंगणा वेगवेगळ्या राज्यामध्ये फिरतो. आपल्या महाराष्ट्राचा सर्वे केला तर एवढी भयावह परिस्थिती आहे. आज प्रवास करण्याकरता निघालो तर बरेच लोक ड्रिंक करून गाड्या चालवतात, दारू पिऊन गाड्या चालवतात. म्हणून मी तो सर्वे केला ताई, आणि म्हणलो नाही, माझ्या आई बहिणीच्या कपाळाचं कुंकू टिकली निघून चालली. कुठंतरी कीर्तनाच्या माध्यमातून मेसेज दिला पाहिजे, लोकांना सांगितलं पाहिजे. हे बघा, आजपर्यंत मायबाप कीर्तनं भरपूर ऐकले, आवर्तनं भरपूर झाले, परिवर्तन बदल झालं पाहिजे. म्हणून मी तळमळीनं सांगितलं तर लोकांनी भरपूर मोठा प्रतिसाद दिला आहे. जाता जाता रोज तळमळीने सांगतो, आणि लाव लवकर, दारू पिऊ नका, व्यसन करू नका. दारूने 3 प्रकारची हानी आहे. एक आर्थिक हानी, दुसरी सामाजिक हानी, आणि तिसरी कौटुंबिक हानी. आर्थिक हानी, खिशामध्ये पैसा राहत नाही. सामाजिक हानी, समाजामध्ये कोणी विचारत नाही. आणि कौटुंबिक हानी, घरामध्ये कवडीची किंमत कोण देत नाही. म्हणून माझी विनंती सगळ्यांना, अरे जाम पर जाम पीने से क्या फायदा, सुबह पीऊंगे शाम को उतर जाएंगे, लेकिन हरिनाम का पीला पी कर देख तेरी जिंदगी सुधर जाएगी. व्यसनाधीन होऊ नका, दारू ही वाईट आहे गड्या. दारू पिऊ नका, सगळ्यांना मी तळमळीने सांगतो, व्यसनाधीन होऊ नका. आज या ठिकाणी एवढा जनसमुदाय उपस्थित आहेत. कैलासवासी जगन्नाथ बाळू पाटील, 5वं पुण्यस्मरण आहे बाबांचं. एकदा जोरदार टाळी वाजवा पाटील परिवाराकरता. मी रोज तळमळीने सांगतो, आज या ठिकाणी एवढ्या लांबून आमच्या सतीश माऊलीनं मला संपर्क केला. वसंत महाराज, आमचे नारायण मामा या ठिकाणी आलेत माझ्यावरती प्रेम करणारे. बरेच लांबून लांबून मंडळी या ठिकाणी पुण्यस्मरणाच्या कार्यक्रमाकरता आलेत. नातेवाईक मंडळी, पै पाहुणे, इष्ट मंडळी, सगळ्यांना माझे हात जोडून पोटतिडकीनं विनंती आहे, थोडासा आवाज वाढा म्युझिकचा. दारू गांजा मत पियो यारो, अक्कल गुंग हो जाती है. अपने पल्लों का दाम खर्च कर मुंह में मिट्टी जाती है. व्यसनाधीन हो नका. भीमासारख्याच्या वज्रदेहाची राखरांगोळी करते, त्याचं नाव दारू आहे. कुबेऱ्यासारख्याला बी केलं लावते, तिचं नाव दारू आहे. म्हणून दारू ही वाईट आहे गड्या. मी जालन्याचा आहे. जालना, बीड, परभणी, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, मराठवाड्याचा सर्वे केला तर साहेब, नारायण मामा, एवढी भयावह परिस्थिती आहे. आज तरुण मुलं व्यसनाची आहारी चाललेत ताई. व्यसन करू नका, दारू पिऊ नका. विकू कमी करा आवाज द्या. तळमळीने सांगतो सगळ्यांना, लय दारू पिली लिव्हर फुटेल, गुटखा खाल्ला तोंड फुटेल, पण इथं कीर्तना करता समोर येऊन जर बसला ना, आयुष्याचं बंधन तुटेल. आज आदरणीय मंगेश महाराज, आदरणीय दहेभाती महाराज, आदरणीय वसंत महाराज, आदरणीय नरहरी महाराज, आदरणीय शिंदे महाराज, हे सगळे मंडळी उपस्थित आहे. यांच्या सगळ्यांच्या साक्षीने सांगतो, व्यसनाधीन होऊ नका, निर्व्यसनी स्वच्छ जीवन जगा. दारू ही वाईट आहे गड्या. बऱ्याच माझ्या आई बहिणीच्या कपाळाचं कुंकू निघून गेलं ताई, टिकली निघून गेली व्यसनामुळं. नवऱ्या दारुड्या निघाला, ड्रिंक करून गाडी चालवली, ॲक्सिडेंट झाला, मरून गेला. फार मोठं दुःख असतं गड्या. म्हणून एवढा समाज उपस्थित आहे, सगळ्यांना माझी विनंती, निर्व्यसनी स्वच्छ जीवन जगा. एक वाक्य मोठं बोलतो, आपण सगळे खुर्चीवर बसलेले जाणकार मंडळी आहेत. माणसाच्या जीवनामध्ये एखादं व्यसन करायचं असेल, तंबाखू, गोवा, मावा, पान खायचं असेल, हिम्मत लागत नाही. निर्व्यसनी राहायला हिम्मत लागते. आणि 2, जन्म देणाऱ्या मायबापाची सेवा करा. आज या ठिकाणी या पाटील परिवाराने एवढा 5वा पुण्यस्मरणाचा कार्यक्रम आयोजित केला. सगळ्यांना जाता जाता माझी विनंती आहे, आई वडील हे पात्र आकाशाच्या उंचीचं आहे. असल्यावर कळत नाही आणि नसल्यावर मिळत नाही. साहब, इस भरे हुए बाजार में पैसों से आप लोगों को सब कुछ मिल सकता है. पैसों से खाना मिल सकता है, लेकिन भूख नहीं मिल सकती. पैसों से किताब खरीद सकते हो, लेकिन ज्ञान नहीं मिल सकता. पैसों से अच्छा बिछाना खरीद सकते हो, लेकिन नींद नहीं मिल सकती. उसी तरह आप लोगों को पैसों से अच्छा बीवी मिल सकती है, लेकिन माँ बाप नहीं मिलते. म्हणून प्रत्येकाने जन्म देणाऱ्या मायबापाची सेवा करा मंडळी. मी सगळ्यांना जाता जाता पोट तिडकीनं तळमळीने सांगतो,
आई वडील पात्र आकाशाच्या उंचीचे, घरातल्या विठ्ठल रुक्मिणीची सेवा करा. ज्याला हात नाही त्याला विचारा हाताचं दुःख काय, ज्याला पाय नाही त्याला विचारा पायाचं दुःख काय, ज्याला डोळे नाही त्याला विचारा डोळ्याचं दुःख काय. आणि ज्याच्या जीवनात नाही निघून गेली आणि ज्याच्या जीवनात नाही ईश्वरा समान बाप निघून गेला, त्यांना विचारा आई बापाचं खरं दुःख काय असतं. आज या परिवाराला विचारा, तुम्ही रडाल माय सगळ्या ताई. आज मुलाला विचारा बाबाचं जाण्याचं दुःख काय. लहानपणापासून सांभाळ केला. आदरणीय सोमनाथ साहेब आहेत, आदरणीय चेतन साहेब आहे, सुनीताताई, वैशालीताई. या मुलीला विचारा, या मुलाला विचारा, लहानपणापासून बाबाने सांभाळ केला. आज त्यांच्या फोटोकडे पाहिलं तर एवढं प्रेमळ आणि सगळ्यांना हवं असणारं व्यक्तिमत्व वाटतंय. पण आज 5 वर्ष पूर्ण झाले साहेब, तुमच्या पदरात देवाने दुःख टाकले. आज एक चालतं बोलतं व्यक्तिमत्व निघून गेलो. देवा, आमचं आयुष्य कमी केलं असतं, आमच्या बाबाला दिलं असतं पांडुरंगा तरी चाललं असतं. पण एवढ्या लवकर आमच्या बाबाला घेऊन जायला नव्हतं पाहिजे. लय प्रेम करतात गड्या. आज 5 वर्ष झाले असं वाटत नाही. पाहता पाहता 5 वर्ष झाले ते निघून गेलेत. असं वाटतंय आजही ते आमच्यामध्ये आहेत. आज बंगल्यामध्ये जर गेलो आणि त्यांच्या फोटोकडं पाहिलं तर डोळ्यात पाणी येतं, कंठ दाटून येतो, ऊर भरून येतो. देवा, काय केलंस रे, काय आमचं चुकलंय पांडुरंगा, एवढ्या लवकर आमच्या बाबाला घेऊन गेलास. त्यांच्या आठवणी फोटोकडे पाहून डसडसा रडवत असता. फार प्रेम करत असतो गड्या बाप. बाप म्हणजे जगण्याचं माप, बाप म्हणजे पाठीवरची थाप. जो किती रागवला तरी त्याची माया अमाप, तो म्हणजे बाप. बाप म्हणजे यशाकडे नेणारी शिडी, संकटातून पार करणारी होडी. जो तिखट बोलला तर आयुष्यभर त्याच बापाची गोडी, तो म्हणजे बाप. बाप म्हणजे शिस्तबद्ध धाक, जगणं आपोआप आयुष्याच्या समुद्रभागी दीपस्तंभाची झाक. तो म्हणजे तुमचा माझा बसलेला देव माणूस बाप. म्हणून प्रत्येकाने त्या बापाची सेवा करा मंडळी. आज या मुलाला विचारा, दोन्ही मुलीला विचारा. आज माहेरी आल्या ना ताई तुम्ही, आज माहेरात बंगल्यात गेलं की आई दिसत नाही. देवा, एवढं मोठं दुःख दिलं, आईला घेऊन गेलास आणि ईश्वरा समान बाबाला घेऊन गेलास. काय चुकलं रे पांडुरंगा. आठवणी डसडस रडवत असतात. फार प्रेम केलं आईने सुद्धा. आई घराचं मंगल तर बाप घराचं अस्तित्व आहे. आई मायेचा सागर, समृद्धाची घागर, चैतन्याचा जागर. आई भाजीतलं मीठ, आई हक्काचं व्यासपीठ, आई थंडगार वारा, आई मायेचा उबारा, आई पावसाची रिमझिम, आई ढगांचा कडकडाट, आई दुधावरची साय, आई वासराची गाय, आई लंगड्याचा पाय, आई पांगळ्याच्या हातातली काठी. आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर, ईश्वराचं वास्तव्य जिच्यामध्ये तिला आई म्हणतात. अरे स्वामी तिन्ही जगाचा आहे, स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ. पण आई विना भिकारी. आई लय प्रेम करत असते. यांना विचारा, देवाने आई घेऊन गेला देव आणि वडील घेऊन गेला, लय मोठं दुःख दिलं साहेब. इथून पुढं तुम्ही किती पैसा कमवा, दोन्ही मुलाला सांगतो साहेब, आज तुमची आई नाही राहिली आणि बाबा नाही राहिले. पैसा प्रॉपर्टी भरपूर मिळेल, पण डोक्यावरून हात आशीर्वादाचा फिरवणारा बाप निघून गेला. ज्यांच्या पायावर डोकं टेकायचं होतं ती आई निघून गेली. त्यांच्या आठवणी डसडस रडवल्याशिवाय राहणार नाही. फार प्रेम करत असतात गडा माई बाप. आई किती प्रेम करते इकडच्यापेक्षा यांना विचार, तुम्ही रडाल ताई. 60-65 वर्षाची आई झाली. आईच्या चेहऱ्याकडे पाहिलं तर हसरा चेहरा आहे. फार प्रेमळ व्यक्तिमत्व आहे. आई वारकरी, गळ्यात माळे, सरपंच होत्या. आई प्रत्येक गोष्टीत प्रत्येक सगळ्यांना जवळ घ्यायच्या. सुनीताताई असेल, वैशालीताई, सोमनाथ दादा, चेतन भाऊ, सगळ्याला जवळ घ्यायच्या आणि असं मायेची ओढ द्यायच्या. आज मुली कल्याण झालं, मुलीचं जावाई चांगले भेटले, सगळं काही झालं, प्रपंचात सुनबाई चांगल्या मिळाल्या, सगळं आनंदी आनंद आहे. पण आज आई दिसत नाही. देवाच्या देवघरातला दिवा पाहिला की आईचा चेहरा आठवतो. घराच्या समोरची रांगोळी पाहिली की आईचा चेहरा आठवतो. तुळशीचं दर्शन घ्यायला गेलो का आईचा चेहरा आठवतो. देवघरात बसलं, डोळे झाकले की डसडस आईच्या आणि वडिलाच्या आठवणी डसडस रडवतात. किती प्रेम करतात आई, किती प्रेम करते.
इकडच्या पेक्षा यांना विचारा. 60-65 वर्षाची माई आहे ताई, पांढरी केस झाली, सुरकुत्या वळ्या, गालाच्या खाचड्या, हातामध्ये काठी आहे, थकली, बंगल्याच्या समोर बसली वसंत महाराज, मंगेश महाराज, दैभाते महाराज. आणि तिची 30-35 वर्षाची मुलगी ज्यावेळेस भेटायला येते ताई, ती माहेरातली आई त्या मुलीची पिशवी कधी रिकामी देत नाही. ताई तुमची पिशवी दिली नाही? नाही दिली, कधी देत नाही. विचारा इथं बेकेल्यापैकी आई ज्यांची नाही त्यांना विचारा आईची किंमत काय. इथं बसलेल्यापैकी ज्यांचा बाप या जगात नाही त्यांच्या डोळ्याला धार लागल्याशिवाय राहणार नाही. कधी पिशवी रिकामी दिली नाही. तुम्ही आला ना लय आनंद होतो ताई. दोन्ही मुलीला पाहिलं ना आईला लय आनंद होतो. माझ्या मुली आल्या, ताडदिशीने उठते, किचनमधून येते, तांब्याभर पाणी घेते, अशी भाकरी घेते, ऑक्शन करते, दुष्ट काढते. तुमची आई ना अशी बोट मुडते आणि मुलीला म्हणते, बाई किती खराब झालीस माझी बाई, लेकर बाळ कुशालेस ना ताई, लय प्रेम करते आई, लेकर बाळ कुशालेस ना, खूप प्रेम करते. 2-4 दिवस तुम्ही राहावो. आई आता सुनबाईकडे जाते, सुनबाईला म्हणते, बघ आपलं दोघीचं असेल ते असेल बरं का. माझी मुलगी आलेली दिवाळीच्या सणाच्या दिवशी, माझ्या मुलीला स्वयंपाक पुरणपोळीचा कर लय आवडतो माझ्या ताईला. ऐका, आईची विडी माय असते ताई. आई गेली ना सुखाचा समुद्र कोरडा झाला, बाप गेला, दिवाळीच्या सणाचा मुराळी कायमचा निघून गेला. लय प्रेम करते आई. तुम्ही गेलात ना संध्याकाळच्या वेळेस सुनबाई स्वयंपाक करते, फॅमिलीतले लोक सगळे जेवणा करता बसतात. आता ताई ऐका, सुनेता ताई, वैशाली ताई, तुमची आई तुमच्या ताटापाशी बसते, मुलाला सुद्धा जीव लावते, ताटापाशी बसते नारायण मामा, आणि त्या आईची किती वेडी माया असते. आणि तुम्हाला म्हणते, बाई खाय, लहान लेकरासारखा गाज भरवते हो. एवढं वय झालं आईचं, लहान लेकरासारखा गाज भरवते. वडील सुद्धा प्रत्येक गोष्ट म्हणणार, बाई ही भारीतली साडी घे, हे घे पैसे, पाहिजे तो लाड पूर्ण करतो बाप. आई सुद्धा फार प्रेम करते. पण ताई माहेरात जर गेलं ना, आज तुम्ही आल्याच्या नंतर तुम्हाला सगळेजण भेटले, मामा भेटले, मामी, काका, काकू, सगळेजण भेटले, पण एवढ्या माणसाच्या गर्दीत आई नाही दिसत. आज 5 वर्ष झाले, ईश्वरासमान बाबा दिसत नाही. आज 5 वर्ष झाले. प्रत्येक वर्षी त्यांच्या आठवणी डसडसा रडवतात. म्हणून माझी विनंती आहे, स्वर्गवासी जगन्नाथ बाळू पाटील यांचं 5वं पुण्यस्मरण या पाटील परिवाराने एवढा मोठा कार्यक्रम आयोजित केला. सगळ्याला तळमळीची विनंती, साहेब 2 कोटी रुपयाचा बंगला बांधा, घ्या, फ्लॅट मोठा घ्या, कोटीचा 2 कोटीचा घ्या. त्या बंगल्याच्या समोर असा चौपाई बांधा साहेब, असा पाळणा बांधा, आणि एका बाजूला तुमची आई बसलेली असून द्या त्या पाळण्यामध्ये, आणि एका बाजूला ईश्वरासमान बाबा बसलेले असून द्या. खरी शोभा तुमच्या कोटी रुपयाच्या बंगल्याची असते, हे लक्षात ठेवा. आई वडील घरात असले का स्वर्ग वाटतो, आनंद वाटतो. आई वडील असले ना घर असं भरभरून वाटतं. आज यांना विचारा, आज 5 वर्ष पूर्ण झाले, घरात जर गेलं आणि फुटूकड सहज नजर गेली तर आठवण्या रडवतात. लहानपणापासून गरिबीत दिवस काढले हो. आज रिटायर्ड झाले, सगळं काही झालं, पण कोरोनासारखा भयानक रोग आला, आणि त्या रोगात तुम्हाला आम्हाला कायमचे सोडून गेले. हे लोकांची यात्रा संपून परलोकामध्ये गेले. म्हणून आज लहानपणापासून सांभाळ केला. आज पाहता पाहता वसंत महाराज 5 वर्ष झाले, आज यांना अनाथ करून यांचे आई वडील निघून गेले. म्हणून आई वडिलाची सेवा करा. महाराज तुम्ही आम्हाला रडवलं हो जाता जाता. खरंच आई वडील एवढे मोठे असतात का? हो, आई वडील आकाशाच्या उंचीचे असतात. आज एका बापाच्या संबंधाने या ठिकाणी उभा या पाटील परिवार मला आमंत्रित केलंय. ऐका, बापाचा सगळ्यात जास्त जीव मुलात असतो, आणि विशेष जीव बापाचा मुलीमध्ये असतो. ताई, मुलात जास्त जीव असतो का? बापाला माहिती आहे दोन्ही मुलं माझ्या खांद्याला खांदा देऊन शेवटच्या क्षणापर्यंत माझ्यासोबत राहणार आहे. लय प्रेम करतो बाप. मुलाचं लग्न झालं, सुनबाई चांगल्या निघाल्या, प्रपंच चांगला आहे, मुलं सेटल झाले, आज आनंद आहे, सगळ्या काही गोष्टी आहे. जास्त जीव मुलात असतो, आणि ताई विशेष जीव बाबाचा मुलीमध्ये असतो. मुलगी काळीज असते बरं बापाचं. लय प्रेम करत असतो बाप मुलीवर. किती प्रेम करत असतो. मुलीचा जन्म झाला, बाप मला माझी लक्ष्मी जन्माला आली, आनंद झाला. मुलगी चालू लागली, बागडू लागली, खेळू लागली. आठवा लहानपण ताईनं तुमचं, प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी. लहानपणापासून वडिलाचा चेहरा डोळ्याच्या समोर आणा. चालू लागल्या, तुम्ही बागडू लागल्या, तुम्ही हट्ट केला, पप्पा मला भारीतला बूट आणा पायात घालण्याकरता.
बाबा मार्केटमध्ये गेले, भारीतला बोट घेऊन आले. पप्पा मला बॅग आणा, पप्पा मला परीचा ड्रेस आणा, पप्पा मला गाडी आणा. प्रत्येक गोष्ट बाप मुलीची पूर्ण करत असतो. मुलगी काळीज असते, बापाचं लय प्रेम करत असतो बाप मुलीवरती. बापाला माहिती आहे एक दिवस पाहुणी माझी मुलगी आहे, माझी लेक उद्या लोकांच्या घरी नांदायला जाणार आहे. उद्या सासू कशी भेटेल, सासरा कसा भेटेल काही माहीत नाही. तळा हाताच्या पोडाप्रमाणे बाप मुलीचा सांभाळ करत असतो, लय प्रेम करत असतो बाप. दिदे सांग ना काय पाहिजे तुला. मुलीला विचारतो काय पाहिजे सांग ना तुला. ऐका, एवढा समाज बसला. आज 5वें पुण्यस्मरण आहे स्वर्गवासी जगन्नाथ बाळू पाटील बाबांचं. आज सगळ्याच्या साक्षीने सांगतो, एवढ्या कीर्तनामध्ये गायक वादक गुणीजन मंडळीच्या ताई, पंढरपूरचा देव जर प्रसन्न झाला तर देण्याकरता तुम्हाला उशीर करील, पण घरात बाप नावाचा देव प्रसन्न झाला ना, एका क्षणात तुमच्या इच्छा पूर्ण करणारा असतो, स्वप्न पूर्ण करणारा असतो. याला बाप म्हणतात. कोणताही नवस न करता पावणारा देव म्हणजे तुमचा माझा बाप असतो. बरं ताई ऐका, बाप गेला ना, किती बाबा बाबा करा, बाप नाही येत. आज यांना विचारा दोन्ही मुलाला, बाबा बाबा किती करा, नाही येत बाप. फक्त आठवणी लहानपणापासून प्रत्येक वर्षी, आज 5 वर्ष झाले रडवतात आठवणी. शून्यातून विश्व निर्माण केलं. आज प्रत्येक यांच्याकडे प्रत्येक गोष्ट आहे, पण उणीव फक्त बाबा आणि आई नसल्याची आहे. लय प्रेम करत असतात. म्हणून आपले आईबाप थकलेत, म्हातारे झालेत, ते पैसे किती कमवतात नारायण मामा याला महत्त्व नाही, घरात आई वडील असण्याला महत्त्व येत आहे. लय प्रेम करत असतात बाप. विशेष जीव बापाचा मुलीमध्ये असतो. मुलगी काळी असते बरं, बापाचं लय प्रेम करतो बाप, लय प्रेम करतो. किती प्रेम करत असतो ताई. तुमचं लग्न जमलं, आयुष्यात पहिल्यांदा रडला तो बाप तुमच्याकरता. एक भाकर खाणारा अर्धी भाकर खातो बाप. मुलगी म्हणते बाबा माझं लग्न जमलंय, मी लोकांच्या घरी नांदायला जाणार आहे, म्हणून अर्धी भाकर खाल्ली का डसडसा बाप रडतो. बेडरूम मध्ये अंधारात उशीत तोंडार घेऊन गुराढोरासारखा बाप रडतो. पप्पा का रडताय, बाप म्हणतो डोळ्यात कचरा गेला. बघा बाप खोटं बोलतो बरं, मुली करता, मुलीच्या सुखा करता. बापाला माहिती आहे मी जर रडलो, ही जर बातमी माझ्या मुलीला कळली तर मालकीची मुलगी ढसा रडेल. थोड्या दिवसाची पाहुणी लोकांच्या घरी नांदायला जाणार आहे. शेताच्या बांधावर जातो, एकटाच रडतो बाप, एकांतात एकटाच रडतो. त्या बापाला वाटतं मला बीपीच्या गोळ्या चालू आहेत, माझी मुलगी किती काळजी घेतली, तर हाताच्या पोटापर्यंत मुलीचा सांभाळ केला. कधी थकून आलो तर मला म्हणायची पप्पा बाबा पाणी घ्या, बाबा चहा घ्या, वेळेची वेळेस भाकरी खात जा, जेवण करत जा. मुलगी फार काळजी घेत असते. पण आज माझ्या लेकीचं लग्न जमलंय, आयुष्यात पहिल्यांदा रडला. हे बापाचं मुलीचं नातं असतं बरं ताई. लय प्रेम करतो, आयुष्यात पहिल्यांदा रडला. आयुष्यात दुसऱ्यांदा बाप रडतो ताईंनो तुमच्या लग्नाच्या दिवशी. इथं बसलेला साहेब आठवा जरा, ज्यांना मुलगी ना गुरुजी त्यांच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. मुलीचं लग्न लोक म्हणतात पुरुषाची जात लढणारी असती, रडणारी नसती. पण गुरुजी रडत ते तुमच्यातला बाप माणूस रडत असतो, लक्षात ठेवा. लय प्रेम करत असतो. आईचे डोळे रडताना दिसतात, पण बापाचं हृदय डसडसा रडत असतं. त्या बापाला वाटतं जे मला भेटलं नाही ते माझ्या मुलीला भेटावं, जे मला भेटलं नाही ते माझ्या मुलाला भेटावं. आज बाबा गेले, बाबाने सोन्यासारखा संसार उभा केला. आज इथून पुढं सोमनाथ दादा, चेतन दादा, सुनीता ताई, वैशाली ताई यांना विचारा, या पाटील परिवाराला विचारा. त्यांना वाटतं आम्ही गरिबी दिवस काढले, आज सोन्यासारखे दिवस आले. जे आम्हाला भेटलं नाही ते आमच्या दिदीला भेटलं पाहिजे, जे मला भेटलं नाही ते माझ्या मुलाला भेटलं पाहिजे. विशेष प्रेम करत असतात गड्या, तळ हाताच्या फोडाप्रमाणे प्रेम करत असतात. मुलीचं लग्न जमलं, आयुष्यात दुसऱ्यांदा बाप रडला. ताईंनो ऐका, जनकपुरीचा जनक राजा सीतेकरता रडला गुरुजी. रामायणामध्ये 14 वर्षाचा वनवास सीतेला, पण डसडसा जनकपुरीचा एवढा मोठा बलाढ्य शक्तिशाली राजा डसडसा सीतेकरता रडला. वसंत मालाच कण्वासारखा ऋषी रडला शकुंतले करता. या रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज रडले सखोबाई करता. अजून एक वाक्य स्वाभिमानाने बोलतोय तळमळीने ऐका. बाप रडतो मुली करता यात नवल नव्हे, राजा रडतो मुली करता यात नवल नव्हे. साहेब राक्षस सुद्धा मुली करता रडत असतो बरं. दक्ष प्रजापती ताई सतीने स्वतःच्या मनाने लग्न केलं पार्वतीने भगवान शंकरासोबत. बापाला पसंत आहे. सती नवरीच्या वेशेत होती, हात जोडले सतीने, पप्पा माझं लग्न झालंय, मला दर्शन घ्यायचं शेवटचं. दक्ष प्रजापती म्हणतोय सते स्वतःच्या मनाने लग्न केलं, पार्वती तोंड दाखवू नकोच चालते हो. दरवाजा लावून घेतला दक्ष प्रजापतीने.
बाप घराच्या आत रडतोय आणि सती ढसढसा दारामध्ये रडते हो. किती लाडात सांभाळलं, लहानपणापासून मुलीचा सांभाळ केला, तर हाताच्या फोडाप्रमाणे सांभाळ केला, पण स्वतःच्या मनाने कार्टीने लग्न केले पसंत नाही बरं दक्ष प्रजापतीला. म्हणून मी नारदाच्या गादीहून धर्माचं काम करतो. ताईंनो, माझ्या दिदींनो, मी रोज तळमळीने सांगतो, महाराष्ट्रामध्ये आज स्वर्गवासी जगन्नाथ बाळू पाटील बाबांचं 5वं पुण्यस्मरण आहे. जाता जाता तळमळीने सांगतो, मी धर्माचा भाऊ या नात्याने सांगतो ताईंनो, 22 वर्ष तळ हाताच्या पोडाप्रमाणे बापाने मुलीचा सांभाळ केला. ऐका माझ्या ताईंनो, माझ्या दिदींनो, 22 दिवस मुलगी कॉलेजात शाळेत जाते गुरुजी, आणि एखाद्या मुलाच्या प्रेमात पडते. लायकी नसणाऱ्या मुलाच्या प्रेमात ज्यावेळेस मुलगी पडते ना, इथं बसलेला खुर्चीवरचा जो बाप आहे ना, ही बातमी बापाला कळते ना, त्यावेळेस तो बाप जिवंत असून मेल्यासारखा असतो गुरुजी. बहारीने जमिनीमध्ये घाव घालावा तसा घाव त्याच्या छातीमध्ये घातला जातो. गल्लीना रस्त्याने जाताना मान खाली घातो, माझी मुलगी पळून गेली. पोलीस स्टेशनला जातो, साहेब मिसिंगची कंप्लेंट आहे, माझी मुलगी पळून गेली हो. साहेब म्हणतात कुठं? कॉलेजला गेली ती, ट्युशनला गेली, पळून गेली. पोलीस स्टेशनमधले साहेब लोक म्हणतात अक्कल नाही का, मुलीकडे लक्ष ठेवता नाही आलं का? ढसढसा बाप रडतोय. म्हणून माझी विनंती आहे माझ्या ताईंनो, माझ्या दिदींनो, आज एवढे प्रकरणं वाढू लागले, थोडा विकू कमी करा. आज लव जिहादसारखे प्रकरण वाढू लागले. माझी तळमळीने विनंती आहे, रस्त्याने चालत असताना आपल्या आईवडिलाच्या चेहरा डोळ्याच्या समोर आणा. माझ्या ताईंनो, लहानपणापासून त्यांनी जे स्वतः गरिबी चोचली, खायला भेटलं नाही त्यांना, घालायला कपडे नव्हते, आपलं शिक्षण केलं, आज मोठं केलंय, पण चालत असताना रस्त्याने असं चाला की आईच्या डोळ्यात पाणी येऊन देऊ नका, बापाची मान खाली होऊन देऊ नका, आणि हिंदू संस्कृतीला कलंक लागेल असं वर्तन उभ्या आयुष्यामध्ये कधी करू नका. हे तळमळीने सांगतो. शाळेत जाता आलं जा, नाही तर जाऊ नका. कॉलेजाला ट्युशनला जाता आलं जा, नाही तर जाऊ नका. पण बसलेल्या बापाची मान या समाजात खाली होईल असं कधी पाऊल उभ्या जिंदगीमध्ये टाकू नका, आयुष्यात टाकू नका. माझी तळमळीनं विनंती आहे, एवढा समाज उपस्थित आहे म्हणून आईवडिलाची सेवा करा. आईवडील हे पात्र आकाशाच्या उंचीचं आहे. आज इथं बसलेली मंडळी आहेत गुरुजी, खुर्चीवर बसलेले माणसं आहेत, पैसा भरपूर आहे, संपत्ती भरपूर आहे, प्रॉपर्टी भरपूर आहे. नारायण मामा काही कमी नाही देवाच्या कृपेने. ताई ऐका, एकदा का आई वडील गेले, पैसा संपत्ती प्रॉपर्टी भरपूर कमावता येतो, पण ते पुन्हा मिळत नाही. सचिन तेंडुलकरला भारतरत्न पुरस्कार मिळाला. ताई त्या मीडियावाल्यांनी पत्रकारांनी प्रश्न विचारला, बोले सचिनजी भारतरत्न पुरस्कार मिळाला, काय आठवतं? तुमच्या जीवनात आनंदाचा क्षण आहे. सचिन तेंडुलकरच्या डोळ्यात पाणी आलं. सचिन तेंडुलकर म्हणतात, एवढा मोठा भारतरत्न पुरस्कार मिळाला, पण मिळालेला पुरस्कार पाहण्याकरता माझा बाप रमेश तेंडुलकर असताना मला जगातील सगळ्यात मोठा आनंद झाला असता, याला बाप म्हणतात. तो कसा आहे, थकलाय, म्हातारा झाला असून द्या, पण तो बंगल्याच्या समोर बसला ना, लय शोभा असते बरं. घर असं वजनदार असतं, त्याची चप्पल दारामध्ये असलं की लय शोभा असते. म्हणून जन्म देणाऱ्या मायबापाची सेवा करा, पवित्र तुळशीची माळा घाला, आळंदी पंढरपूरची वारी करा, गो मातेची सेवा करा, आणि जाता जाता पंढरपूरच्या पांडुरंगाकडे हात जोडून तळमळीने विनंती, देवा पांडुरंगा, स्वर्गवासी जगन्नाथ बाळू पाटील यांचं 5वं पुण्यस्मरण, आदरणीय सोमनाथ दादा, आदरणीय चेतन दादा, दोन्ही मुली आहेत. या कुटुंबाने वडिलाच्या पित्तर्थ एवढा मोठा 5व्या पुण्यस्मरणाचा कार्यक्रम केला. देवा, यांना फार वडिलाच्या बाबाच्या जाण्याने मोठं दुःख झालं, आईच्या जाण्याने मोठं दुःख झालं. देवा, यांना ह्या दुःखातून पेलण्याकरता तो उदंड शक्ती दे, ही सदैच्या भगवंताकडे करतो. अनेक वाक्य बोलतो. सतीश माऊली एवढा मोठा कार्यक्रम आयोजित केला. आज हा सगळा कार्यक्रम पाहण्याकरता गुरुजी, हा सगळा कार्यक्रम जर पाहिला बाबाने, तर बाबा मुलाला आणि मुलीला स्वर्गातून आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. आणि बाबाच्या आशीर्वादामध्ये उभं आयुष्य सुखाने, समाधानाने, शांतीने तुम्ही जीवन जगल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या लेकरा बाळाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आईवडिलाची सेवा करा, पवित्र तुळशीची माळा घाला, आळंदी पंढरपूरची वारी करा. यथामती यथावकाश झालेली कीर्तनरूपी सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करतो. आणि वाणीला पूर्णविराम. गायक, वादक, गुणीजन मंडळी, साऊंडसिस्टीम मुले, अतिशय सुंदर मंडळी. एकदा जोरदार टाळी वाजवा सगळ्या मंडळी करता. नुणते पुरते अधिकचे सरते, करून घ्यावे तुमचे विनोद असे. हात टाका. पायाच्या प्रसादे काही बोलवलं विनोदे, मद क्षमा करणे नोहे संत्यमत युक्ती, नो या उपदेश तुमचे बडबडले शेष,
तुमच्या कृपेचे पोषणे जन्मोजन्मी तुका म्हणे. ज्या साधू संतांनी हा मार्ग दाखवला त्या साधू संतांचं मोठ्या प्रेमाने भजन करा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली 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 ज्ञानेश्वर माऊली. हो, अतिशय सुंदर गोड असं नियोजन केलेलं आहे. वास्तविक पाहता आमचे सतीश भाऊला मी बोलून गेलो, म्हणलो आई मी रात्रभर झोपलेलोच नाही बरं का, मला सांगतो जाता जाता. माझं कीर्तन होतं 9 ते 11. ते कीर्तन केलं आणि गाडीत बसलो आणि इथंच तुमच्या ठिकाणी उतरलो. सकाळी रात्रभर प्रवास करून तुमच्याकरता आलो. फार थकलो होतो, पण सगळ्याला पाहिल्याच्यानंतर सगळ्यांच्या भेटीगाठी झाल्या. सगळे जीवाभावाचे वसंत महाराज, नारायण मामा, ही सगळी मंडळी. अतिशय समाधान वाटलं, खरोखर आनंद वाटला सगळ्यांना पाहिल्याच्यानंतर. सगळ्यांच्या दर्शनाचा योग आला. आपल्या सगळ्यांचं कल्याण हो, भगवंताची शिवा आपल्या हातून घडवी ही सदिच्छा भगवंताच्या चरणी करतो आणि वाणीला पूर्णविराम. विठ्ठल जय जय विठ्ठल.